नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर टाकत असतो. तर बघा मित्रांनो, लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे, कारण 23 जूनला पोलीस भरती संबंधित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर 100% पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. भरती होणार नाही या भ्रमामध्ये राहू नका, कारण बरेचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आताच तर भरती प्रक्रिया पार पडली, आता नवीन भरती प्रक्रिया होण्यासाठी नवीन पोलीस भरतीची जाहिरात येण्यासाठी 1 ते 2 वर्षे लागतील. तर असं काही नाही मित्रांनो, कुठल्याही भ्रमात राहू नका. पोलीस भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये 100% पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. भरती पुढच्याच महिन्यात होणार आहे असं गृहीत धरून तुम्ही प्रॅक्टिस आणि अभ्यास करा. कुठेही वेळ वाया घालवू नका, कारण बरेचसे विद्यार्थी सकाळी 6लाच लायब्ररीमध्ये जातात, कारण तिथं त्यांचं मन लागत नाही म्हणून बाहेर चहा पिण्यासाठी जातात आणि लायब्ररीपेक्षा निम्मा वेळ ते बाहेरच चहा आणि नाश्त्यामध्ये घालवतात. त्यामुळं असं न करता आपला वेळ वाया घालवू नका, कारण पोलीस भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते. आणि एकदा जाहिरात आली त्यानंतर फॉर्म भरणं, जिल्हा निवड यामध्येच आपला बराचसा वेळ वाया जातो. त्यामुळं वेळ वाया घालवू नका. अभ्यासाचं नियोजन करा. नियोजनबद्ध अभ्यास कराल तर अभ्यासक्रम लवकर आपला कव्हर होईल. अभ्यासक्रम मोठा असल्यामुळं तो कव्हर करण्यासाठी थोडासा वेळ लागेल. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन करा. अभ्यास करताना अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रमामध्ये कुठले कुठले विषय आहेत त्या विषयानुसार अभ्यास करा. अभ्यास समजून घेतला तर आपल्याला तो अभ्यास करण्याला सोपा जाईल. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन लावा. एकाच वेळेस एकच विषय घ्या. म्हणजे कसं की काही विद्यार्थी कसं करतात की आज इतिहास घेतलाय तर आजच भूगोल घेतात, आजच महाराष्ट्राचा भूगोल, आजच जगाचा भूगोल आणि आजच भारताचा भूगोल. सगळे भूगोल एकाच वेळेस घेऊ नका. यानं एकनं धड भाराभार चिंध्या होऊन कुठल्याही गोष्टी लक्षात राहत नाही. आता एका वेळेस एक विषय घ्या म्हटलं म्हणजे की एकच विषय घेऊन नाही बसायचं, कारण आपल्याला मराठी हा रोजच घ्यायचा आहे, गणित हा विषय रोजच घ्यायचा आहे, बुद्धिमत्ता सुद्धा रोजच घ्यायचा आहे. फक्त GS मधले जे विषय असतात ते सगळे विषय सोबत घेऊ नका. त्यामधला एक विषय एकच घ्या. बाकीच्या विषयाचं व्यवस्थित नियोजन लावा, कारण भरती 1 ते 2 ते 3 महिन्यामध्ये होईल. 1 ते 2 ते 3 महिन्यामध्ये आपला भरपूर अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल. त्यामुळं निष्काळजीपणा करू नका. भरती कधीही निघू शकते.